मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 18 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. कार्तिक दीपाला सांगतो की मी कधीच बाप बनू शकणार नाही. मात्र दीपा त्यावर विश्वास ठेवत नाही. कार्तिक म्हणतो, अगं खरंच रिपोर्ट आहेत तसे, मग मी कार्तिकीचा बाप कसा असेल? त्यावर दीपा म्हणते, पण तू तिला तुझं ब्लड दिलं ना, त्यामुळेच तर तिचा जीव वाचला. त्यावर कार्तिक म्हणतो, हो, कारण तिला गरज होती म्हणून मी तिला ब्लड दिलं, पण म्हणून काय मी लगेच तिचा बाप नाही ना होत, कारण मी कधीच बाप बनू शकत नाही. पण त्यावर दीपा म्हणते, नाही रे, कार्तिकी तुझीच मुलगी आहे, विश्वास ठेव माझ्यावर. आणि ती शपथही घेते. मात्र कार्तिक हसायला सुरुवात करतो आणि त्यानंतर दीपाही हसतच म्हणते, अरे खरंच. आणि दोघेही पुन्हा हसायला सुरुवात करतात. त्यानंतर कार्तिक म्हणतो, मी तुला अजून एक गोष्ट सांगू का? त्यावर दीपा हो म्हणते. त्यानंतर कार्तिक सांगतो की मला तुझी खूप आठवण येते, माझं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून दीपाही लाजून म्हणते, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ती बेडवर जाऊन पडते. पुढे ती म्हणते, मी तुझ्या प्रेमात पडले कार्तिक. त्यावर कार्तिकही हसून म्हणतो, मग मीही तुझ्या प्रेमात पडतो. आणि तोही बेडवर जाऊन पडतो. दोघेही हसतच एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत असतात. त्यानंतर दीपा कार्तिकला मिठी मारून झोपी जाते. तर कार्तिक म्हणत असतो, पण मी खरंच बाप नाही बनू शकत. तू का अशी वागलीस दीपा? पण माझं खरंच अजूनही खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि त्यानंतर तोही झोपी जातो. तर दुसरीकडे कार्तिकी दीपिकाला सांगत असते की मी आजच्यासारखे रंगपंचमी कधीच खेळले नव्हते. त्यावर दीपिका तिला म्हणते, मग तू इकडेच राहा ना, आपण आंटीला पण इथेच राहायला सांगू. मात्र त्यावर कार्तिकी म्हणते, पण ती नाही राहणार इथे. त्यावर दीपिका विचारते, पण तुला आवडेल का इथे राहायला? त्यावर कार्तिकी म्हणते, हो आवडेल, पण. त्यावर दीपिका म्हणते, आता पण काय? आता तर तुझा डॅडावरचा सगळा रागही होळीत जळून गेला ना. त्यावर कार्तिकी मात्र काहीच उत्तर देत नाही. दीपिका तिला समजावत असते की तू इथे राहिलीस तर तुला समजेल माझा डॅडा किती चांगला आहे ते. जशी तुझी आई आहे तसाच माझा डॅडा आहे. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असताना सौंदर्या तिथे येते. तीही त्या दोघींच्या गप्पांमध्ये सामील होते. त्यानंतर कार्तिकी सौंदर्याकडे दीपा कुठे आहे म्हणून चौकशी करते. तर दीपिका ही कार्तिकबद्दल विचारते. त्यावर सौंदर्या सांगते की मी शोधते त्या दोघांना, पण तुम्ही आता कमला मावशीने बनवलेलं मिल्कशेक पिऊन घ्या. त्यामुळे त्या दोघीजणी पळतच किचनमध्ये जातात. तर सौंदर्या मनाशी म्हणते, माझ्या या दोन्ही नातींना कायमचं एकत्र आणायला हवं. त्यांच्या खळखळून हसण्यातच माझा खरा आनंद आहे. तर दुसरीकडे दीपाला जाग येते. मात्र जवळ कार्तिकला पाहून तिला धक्काच बसतो. तिची भांगेची नशा उतरलेली असते. मात्र त्यावेळी नेमकी आयेशा तिथे येते आणि खोलीत दीपा कार्तिकला एकत्र पाहून तिला धक्काच बसतो. त्यानंतर दीपा तेथून जाण्यासाठी उठते, पण आयेशा तिला थांबवते. आयेशाला समोर पाहून दीपाला काय करावं ते सुचत नाही. आयेशा तिला विचारते, डिस्टर्ब केलं का मी तुला? सॉरी तुम्हाला. त्यावर दीपा म्हणते, नाही अगं, तुला वाटते तसं काही नाही. त्यावर आयेशा म्हणते, मग काय करत होती तू इथे? दीपा म्हणते, मी जातच होते. मात्र आयेशा म्हणते, हो, पण इथून चोरून पळून जात होती ना, पण नेमकी मी आले, बरोबर ना? आणि त्यानंतर तीच तेथून रागावून निघून जाते. दीपाला काय करावं ते सुचत नाही. त्यानंतर ती सौंदर्याकडे येते आणि तिला म्हणते की मी निघते आता आई, बराच उशीर झालाय. मात्र त्यावर सौंदर्या म्हणते, व्हॉट रबिश, आता कुठे निघालीस? आणि त्यानंतर ती दीपाला बसायला सांगते आणि म्हणते की आता तू कुठे जायचं नाही, इथेच राहायचं. त्यावर दीपा खाली मान घालून म्हणते, नाही आई, मी इथे नाही राहू शकत. त्यावर सौंदर्या विचारते, पण का, काही झालंय का? त्यावर दीपा रडतच म्हणते की मी खूप भांग पिले होते ना, काही कळलंच नाही मला, वेड्यासारखी नाचले मी, वेड्यासारखे वागले, मला माफ करा. त्यावर सौंदर्या म्हणते, माफी काय मागतेस, तू एन्जॉय तर केलं ना, आणि त्यासाठीच तर आपण सण साजरा करतो ना. मात्र दीपा म्हणते, नाही आई. आणि त्यानंतर ती घडलेला प्रकार सौंदर्याला सांगते. ती रडतच सांगते की मी भांगेच्या नशेत समोर जी खोली दिसली त्यामध्ये गेले आणि त्यानंतर पुढे काय घडलं मला काही आठवत नाही. पण जेव्हा जाग आली तेव्हा कार्तिक आणि मी एकत्र होतो आणि तितक्यात आयेशा तिथे आली आणि ती चिडून निघूनही गेली. त्यावर सौंदर्या म्हणते, इट्स ओके दीपा, तू काय हे मुद्दाम केलं नाहीस हे मला माहीत आहे आणि तुझी यात काही चूक नाही, तू नको इतका विचार करू. त्यावर दीपा म्हणते, पण आयेशाला खूप वाईट वाटलं, मी हे सर्व मुद्दाम केलं असंच वाटणार आता तिला.
त्यावर सौंदर्या म्हणते, तिला जे वाटायचं ते वाटू दे. ती कार्तिकची कोणी नाही, त्याची बायको अजूनही तूच आहे. खरं तर तुला राग यायला हवा होता, तुला वाईट वाटायला हवं होतं की तू इथे असताना ती आयेशा इथे आली म्हणून. मात्र दीपा म्हणते, नाही आई, आता हे घर माझं नाही, हे घर आता तिचंच आहे. त्यावर सौंदर्या म्हणते, ती कार्तिकची फक्त मैत्रीण आहे, नथिंग मोर. पण दीपा म्हणते, तिला माझ्यामुळे त्रास होतोय या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे. जो त्रास मी भोगलाय तो कोणाच्याही वाट्याला येऊ नये असंच मला नेहमी वाटतं. त्यावर सौंदर्या म्हणते, हा तुझा चांगुलपणा झाला दीपा. त्यानंतर ती दीपाला आज रात्री इथेच राहा म्हणून विनंती करते. त्यामुळे दीपा ही नाईलाजाने होकार देते. तर दुसरीकडे आयेशा खूपच रागात असते. श्वेता तिथे तिला म्हणते की सगळा राग आजच काढणार आहेस का? त्यावर आयेशा म्हणते, मला माझं फ्युचर दिसत आहे श्वेता. आय एम लुझिंग द बॅटल. त्यावर श्वेता म्हणते, तू हरायचं नाही आयेशा, आणि इतकी वर्ष कार्तिकसाठी थांबल्यानंतर तर नाहीच नाही. त्यावर आयेशा म्हणते, पण काय उपयोग, कारण मी जेवढं त्या दीपाला कार्तिकपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते तेवढीच ती त्याच्या जवळ येत आहे. आणि त्या दोघांना मी आता एकाच रूममध्ये पाहिलं आणि ती घडलेला सर्व प्रकार श्वेताला सांगते. ते सर्व ऐकून तर श्वेताला धक्काच बसतो. त्यानंतर ती आयेशाला समजावत म्हणते की ही वेळ गिवअप करण्याची नाही. मला मान्य आहे की यावेळी तू कार्तिकच्या सहवासात असायला हवं होतं, पण तू असा विचार कर ना की यावेळी तू या घरात तरी आहेस, कारण कित्येक दिवस तुला हा चान्सही मिळत नव्हता. पुढे ती सांगते की हळूहळू सगळं नीट होईल, इतक्यात गिवअप करू नको. पण आयेशा म्हणते, ती सौंदर्या इनामदार मला इथे नाही येऊ देणार. आत्तापर्यंत तिने दीपालाच फेवर केलं आहे आणि यापुढेही ती तेच करणार. त्यावर श्वेता म्हणते, म्हणून तर आपण तिची इमेज खराब करत राहायची. मम्मा आणि डॅडसमोर आपलं काही चालत नाही, मान्य आहे, पण आपल्याकडे कार्तिक तर आहे ना. आपण त्याला असं दाखवायचं की जो काही प्रकार घडला तो दीपानेच मुद्दाम घडवून आणला. तिनेच कार्तिकला भांग पाजली कारण तिला त्याच्या जवळ जायचं होतं. असं खोटं चित्र उभं करूया आपण त्याच्यासमोर, कारण दुसरा कोणताही ऑप्शन नाही आपल्याकडे. आपण फक्त कार्तिकच्या मनात दीपाविषयी खोटं भरवू शकतो. आणि त्यानंतर त्यासाठी आयेशाही तयार होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिकला जाग येते, तर आयेशा लगेचच त्याच्यासाठी लिंबू पाणी घेऊन जाते. कार्तिक तिला विचारतो की मी काल भांग पिलो होतो का? त्यावर आयेशा म्हणते, हो, पण तू चुकून भांग नव्हता पिलास, तर ती तुला मुद्दाम दिली गेली होती. त्यावर कार्तिक आश्चर्याने विचारतो, कोणी दिली पण? आयेशा सांगते, दीपाने. तिने मुद्दाम हे सर्व भांग प्रकरण घडवून आणलं आणि ती दीपाविषयी कार्तिकच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण कार्तिकचा मात्र त्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे आयेशा त्याला सांगते की तुम्ही दोघं याच खोलीमध्ये एकत्र होता, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आणि ते ऐकून कार्तिकला धक्काच बसतो. तर आयेशा त्याच्या मनात दीपाविषयी अजूनच गैरसमज निर्माण करते. तर दुसरीकडे दीपा दोन्ही मुलींना छान तयार करते. तितक्यात आधी तिथे तो त्यांना कॅमेऱ्याबद्दल विचारतो. त्यानंतर त्या दोघी लगेचच कार्तिकच्या खोलीमध्ये कॅमेरा आणण्यासाठी जातात. त्यानंतर दीपा सौंदर्याला सांगते की मी तुमच्या शब्दाखातर रात्री इथे राहिले, पण आता मी निघणार आहे. त्यावर सौंदर्याही होकार देते. त्यानंतर दीपा म्हणते, पण मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे, तुम्ही मला परत कधीच इथे राहण्याचा आग्रह करणार नाही. मात्र सौंदर्या म्हणते, असं कोणतंही वचन मी तुला देणार नाही. त्यामुळे दीपाचा नाईलाज होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, श्वेता दीपिकासमोर मुद्दाम फोनवर सांगत असते की दीपिका अनाथ आहे, ना तिचा डॅडा तिचा खरा डॅडा आहे, ना तिची ग्रँडमा. आणि हे सर्व ऐकून दीपिकाला मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर ती रडतच घराबाहेर पडते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.